हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे घटना समितीची अधिवेशने। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि अगदी छोटा टॉपिक आहे हा। आणि परीक्षेला मागच्या एग्जाम्समध्ये प्रीवियस एग्जाम्समध्ये याच्यावरती क्वेश्चन जे ते विचारले गेलेले आहे आणि यापुढेही विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे हा टॉपिक आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्ही माझे नवीन येणारे जे काही व्हिडिओ आहे ते बघू शकतात। तर चला तर मग स्टार्ट करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। तर सर्वात आधी बघा, घटना समितीची अधिवेशने म्हणजे काय। तर बघा, जेव्हा राज्यघटना तयार झाली होती, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीने राज्यघटना ही तयार केलेली होती आणि राज्यघटना तयार झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी, त्याच्या जे कलम होते त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी अधिवेशन हे भरवलं गेलं आणि त्याच अधिवेशनांबद्दल आपण आज बघणार आहोत। बघा, संविधान दिवस 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। आता 26 नोव्हेंबर का? कारण की भारताची जी राज्यघटना आहे ती तयार झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तिला संसदेमध्ये स्वीकृतीही मिळाली आणि त्याचमुळे 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। घटना समितीच्या अधिवेशनामध्ये एकूण 11 बैठका झाल्या, ज्या 165 दिवस चालल्या। तर हे जे काही लाईन आहे एवढी लक्षात ठेवायची की घटना समितीची जी काही अधिवेशन आहे त्याच्यामध्ये एकूण 11 बैठका झाल्या आणि त्या बैठका जवळजवळ 165 दिवस चालल्या। आता आपण वन बाय वन अधिवेशन आणि कालावधी बघू। जे काही 11 अधिवेशन झाले म्हणजेच 11 बैठका झाल्या आणि त्यांचा कालावधी काय होता ते आपण बघू। तर सुरुवातीला पहिलं जे अधिवेशन आहे ते झालं होतं 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान मध्ये। दुसरं अधिवेशन झालं ते म्हणजे 20 जानेवारी 1947 ते 25 जानेवारी 1947 या दरम्यान। तिसरं अधिवेशन झालं 28 एप्रिल 1947 ते 2 मे 1947 मध्ये आणि चौथं अधिवेशन झालं ते 14 जुलै 1947 ते 31 जुलै 1947। पाचव्या अधिवेशनाचा कालावधी होता 24 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947। सहावं झालंय ते म्हणजे 27 जानेवारी 1948 रोजी। सातव्या अधिवेशनाचा कालावधी होता 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949। आठवं अधिवेशन कधी झालं तर 16 मे 1949 ते 16 जून 1949 या दरम्यान। नववं अधिवेशन बघा, 30 जुलै 1949 ते 18 सप्टेंबर 1949 रोजी। दहाव्या अधिवेशनाचा कालावधी होता तो म्हणजे 6 ऑक्टोबर 1949 ते 17 ऑक्टोबर 1949। त्यानंतर 11वं जे अधिवेशन होतं ते झालं होतं 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949। या 11 अधिवेशनानंतर 26 जानेवारी 1950 रोजी घटना समिती परत एकदा भरली आणि सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या। तर एवढे जे काही अधिवेशनं आहेत आणि त्यांचे जे दिनांक आहेत ते कुठून तर कुठपर्यंत भरले ते तेवढे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचे। होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।